शहराच्या जुन्या हत्तीच्या विकास आराखड्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजपच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पेठांमधील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाल महाल येथून शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये शिवसेनेचे कोथरूड आमदार चंद्रकांत मोकाटे, भाजपचे आमदार गिरीश बापट, शहर प्रमुख अजय भोसले, श्याम देशपांडे, महिला आघाडीच्या निर्मला केंडे, नगरसेवक प्रशांत बधे, शहर उपप्रमुख गजानन पंडित, संजय मोरे, सागर माळकर, बाळा ओसवाल, विलास सोनावणे, नितीन पवार, युवा सेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नियोजन समितीला निवेदन यावेळी देण्यात आले। महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे आणि सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे पेठांमध्ये दीड झालेला FSI 2 करण्यात यावा। विकास आराखड्यात दर्शवलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरणार आहे, त्यामुळे या रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे, असे आमदार चंद्रकांत मोकाटे आणि प्रशांत बधे यांनी सांगितले। पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा 200 फुटी आहे, पण हा रस्ता शहरात आल्यानंतर तो 60 फुटी करण्यात आला आहे। या DP मध्ये रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले। जगातील अन्य देशात जुने वाडे जतन केले जातात, पण आपल्या इथे वाडे पाडले जात आहेत, त्यामुळे बिल्डरांच्या घशात वाडे घालण्याचा डाव असल्याची टीका आमदार बापट यांनी केली। विकास आराखड्यातील त्रुटीमुळे आणि त्यातील रस्ता रुंदीकरणामुळे लाखो लोकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत, त्यामुळे या विरोधात आगामी काळात आंदोलन करण्यात येईल, असं शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांनी सांगितलं।